झी 24 तास एक पाऊल पुढे। म्हणून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे आणि दोषींच्या विरुद्ध ताबडतोब कडक कारवाई करण्यात येईल। सीएम साहेब, ही कारवाई जी असेल ती अध्यक्षांच्या स्तरावर असेल की सरकारच्या स्तरावर असेल? उद्याच कारवाई होईल असं सांगितलेलं आहे। कारवाई झाल्यावर तुम्हाला कळेल काय कारवाई होईल ते। फुटेज पाहण्यात येत आहे, तिथं जे काही व्हिडिओ कॅमेऱ्यांनी किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे रेकॉर्डिंग झाले त्याची पाहणी करण्यात येते। काही लोकांनी मोबाईल फोनवर काही घेतलेलं आहे फुटेज, तेही तपासण्यात येत आहे आणि या घटनेचा कालच्या घटनेशी संबंध आहे तोही तपासण्यात येत आहे। त्यामुळे एवढंच मी सांगू इच्छितो की चौकशी झाल्याबरोबर तुरंत कडक कारवाई करण्यात येईल। देखिए, मैं हिंदी में आपको कहता हूँ, आज जो विधानसभा के परिसर में जो घटना घटी और जो एक पुलिस अफसर के ऊपर कुछ हाथ उठाया गया, उस घटना की मैं पुरजोर तरीके से निंदा करता हूं। राज्य के इतिहास में ऐसी घटना कभी नहीं घटी थी। जांच चल रही है और तुरंत कल ही जो भी दोषी व्यक्ति होंगे उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। प्रश्न असा आहे काल परिषदेमध्ये उपसभापतींनी प्रश्न उपस्थित केल्यावरती गृहमंत्री आर पाटील यांनी त्यांना सक्त रजेवर पाठवलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।